हे शोभत नाही बुवा
बुवा टोपी घालून या तुम्ही, नाही तर बुवा हा समीर बुवा आणि माझ्या गणपतीमध्ये बारे झाल्या त्या बाऱ्यांमध्ये सुद्धा काही शाहीरांनी टोप्या घातलेल्या होत्या. तर एका बुवा मला काय उत्तर दिलं माहितीये काय, मी टोपी घालायच्या लायकीचा नाही. अरे मरलास तू, कशाला मग बाऱ्या करतोस? आणि दुसरा बुवा काय बोलला की माझी तेवढी हे नाही लायकी नाही बोलला बुवा. आणि बोलतो मला एक प्रश्न विचारला, समीर बुवा तू टोपी करतोस ना, तर तुझ्या टोपी खाली दंडही काय? तर त्या शाहीरांना मी आता ह्या रंगमंचावरती सांगतो की या टोपी खाली ज्ञान दिलेलं आहे बुवा, हे सांगतोय बुवा. आणि बुवा तुमच्या नावाप्रमाणे बुवा आज काय बारी झालेली नाही. मला बुवाची बारी काय आवडलेली नाही. हा बुवा नाही तुम्हाला आवडून मला आवडली नाही, पण बुवा काही चुका आहेत ना बुवा, त्या बुवा सुधारा बुवा तुम्ही. आणि बुवा बोलतात समीर बुवाचा सूर नाही. बुवा तुम्ही कोणत्या सुरात गात होता? आज मी काली 5 लाख रुपये बुवा हे लक्ष असू द्या बुवा. आणि बुवानी प्रस्तावना केली तर प्रथमतः आपल्या गणरायाचं नाव प्रथमतः बुवा तुमच्या मुखातून किंवा कोणत्याही शाहिराच्या मुखातून आलं पाहिजे. ते बुवा तुमच्या मुखातून आलेलं नाही बुवा. आणि बुवांचं संवाद खूपच सुंदर होतं, त्यात काय वाद नाही. पोरं फिरवा जरा. बुवांचा प्रश्न राम रावणाचे वैर होते. शिला सेतू बांधून राम वानर सैन्याचा लंकेत येऊन युद्धाचा आरंभ करणार अशी बातमी रावणास दूतांनी कळवली. मात्र हे वर्तमान ऐकता सर्व रावण सेना भयभीत झाली. हे पाहून रावण त्याला देत म्हणाला की श्रीरामाने जशी सागरी पाण्यावर शिला तरवली त्याचप्रमाणे मीही तरवू शकेन. तेव्हा प्रत्यक्षात सागर तेथे गेला आणि शिला पाण्यात सोडली, त्या पाण्यावर तरंगली. हे कृत्य करून कोणाचा नाश करण्याचा निश्चय केला. ती राम लक्ष्मण हनुमंत वानरसेना सांभाळला. बुवा आज या रंगमंचावरती मी खोटं बोलणार नाही बुवा. आज आपली पहिलीच भेट आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये बुवा, हे मी अगदी खुशीने सांगतोय. पण परंतु बुवा तुम्ही माझा प्रश्न पण बुवा प्रश्नाचं उत्तर आहे की नाही हे बुवा तुम्ही सांगितलेलं नाही बारीमध्ये बुवा. उद्या युट्यूबला बारी येईल, त्या बारीमध्ये बघा बुवा तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे की नाही हे बुवा तुम्ही काहीच बोलले नाही. हा आणि म्हणून काय म्हणतो बघा, अरे की विचार केल्याशिवाय सोरी कधी मी जोडत नाही. एकदा केलेली दोस्ती मी कधी तोडत नाही. गरीबाच्या झोपडीत राहतो, श्रीमंताच्या माडीत नाही. आणि असा गाव बुवा भेटला तर
पैशाची काट देतो, परंतु पहिला एक पद गातो. म्हणून काय म्हणतो बघा, अगं सांभाळ घसरण पाय ग, असंच पाहिजे ना. वय तुझं धोक्याचं हाय ग, अगं ऐकून घे शैला, लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग. म्हणून काय म्हणतो बघा, हॅलो याचा हलवून उपयुक्त नाही र. बघा इथे माझ्या माय माऊली मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. शास्त्र आधारित बाकी करणार, बुवांसारखा करणार नाही. याचा हलवून उपयुक्त नाही र. बरोबर समजले तुम्ही. याचा हलवून उपयुक्त नाही र. किती सांगू याला मी बाहेर. अरे ऐकून घे बाईला, ए बाईला, अरे ऐकून घे बाईला, तुला सांगते मी पहिला, काय कामाचा राहिला तू नाही रे. हा असं काय म्हणतोय, कारण रावणाचा भाऊ कुंभकर्ण हा 6 महिने जागायचा, 6 महिने झोपायचा. हा विषय हुआ. मला वाटत नाही तुम्हाला पद लागेल म्हणून. त्याचा हलवून उपयुक्त नाही रे, उपयुक्त नाही रे. सांगू याला मी काय रे, ऐकून घे बाईला, सांगतो मी बाईला, कामाचा राहिला तू नाही रे. ऐकून घे बाईला, सांगतो मी बाईला, कामाचा राहिला तू नाही रे. बुवा बोलले की आज नितीन बुवाची तब्येत नरम आहे, पण बुवा हा समीर बुवा भल्या बुवा गरम करतो. बुवा हा पाणी पाजतो. तसेच नाव राहून गेले सतीश दादा साळवी. दादाने माझ्या सुद्धा गाण्याला संगीत दिले. दादा सतीश दादा साळवी यांनी जवळजवळ 1000 ते 2000 गाण्याला दादाने संगीत दिले. दादासाठी 2000 गाण्या होऊन जात्या. आणि दादाने सुद्धा मला घाटकोपरच्या बारीमध्ये दादाने संगीत दिले. दादा तुम्हाला शाहिरी मारता मुजरा करतो. आणि आमचे बंधू लोकी ज्यांनी बोलले या कार्यक्रमामध्ये ज्यांनी आपला ठसा उमटवला आणि तिथे त्यांना 2य क्रमांकाचं पारितोषिक मिळालं, ते आमचे ढोलकी बंधू दादा नितीन दादा लोखंडे यांचे बंधू नितीन दादा लोखंडे यांना सुद्धा शाहिरी मारता मुजरा करतो. आणि बुवा आल्या बोलले बुवांच्या गाठीशी अनुभव जास्त आहे. पण बुवा आल्याने काय बोलले, अरे समीर बुवा बोलले का नाही. पण बुवा कोणत्याही शाहिराला मी सुद्धा मध्ये चुका केल्या. काही शाहिरांना मी अरे तुरे केलं, परंतु बुवा त्या मी चुका सुधारल्या. बुवा त्या चुका बुवा तुम्ही परत करू नका. बुवा हे तुम्हाला बुवा सोबत नाही. बुवा आणि आता बुवानी गौरव काय मिलने की तुम कोशिश करना, वादा
तुझेच मी गोंधले ऐकून घे ना प्रेम हे माझं प्रेम हे आंधळे राधिके प्रियकराचे अशी बुवाची गौरव होती काहीतरी मग बुवा तुमच्या गौरवची गाडी नाही का मी तुझी राधा तू माझा काना वेळ नको लावू ना सांज सकाळी भेटायला येते गुंजवना श्रीहरी श्रीहरी मोहना श्रीहरी तू मोहना सख्या रे माझ्या साजना श्रीहरी तू मोहना सख्या रे तू मगाशी बुवानी छत्रपती शिवाजी महाराज यावरून उत्तम असा शेर गायला पण बुवा मी सुद्धा काय कमी नाही बुवा स्वतःची लेखणी आहे इथे गणपतीची स्थापना सुद्धा झालेली आहे तसेच छत्रपती शिवरायांचं मंदिर सुद्धा इथे आहे तसेच आपलं आंबेडकरांचं बौद्धविहार सुद्धा इथे आहे म्हणून काय म्हणतोय बघा माझे शिवराय नसते तर इतिहास घडलाच नसता माझे शिवराय नसते तर इतिहास घडलाच नसता माझे बाबासाहेब नसते तर अहो बापणाशिवाय कोण शिकलाच नसता माझे बाबासाहेब नसते तर बापणाशिवाय कोण शिकलाच नसता आणि जर का माझे बाळासाहेब ठाकरे नसते तर या मुंबईमध्ये मराठी माणूस कधी टिकलाच नसता आज बुवाची नियत फिरलेली आहे मला असं वाटते नीतीप्रमाणे बुवाची नियत सुद्धा आज फिरलेली आहे पहिल्या वारीत मी बुवाला काय जास्त बोललो का तुम्ही सांगा आता पण बुवाला आज बोलणार चांगलं सोनार बुवाना आज पहिल्यांदाच तावडीला भेटले अहो नियत फिरली या बुवाची याला मी बोलू काय नियत फिरली या बुवाची याला मी बोलू काय बुवा तुझी लगोटी सोडून लुगड तुला नेसवणारा बुवाची या घाटकोपामधून बुवा लगोटी सोडणार आणि तुम्हाला साडी चोळी नेसून बुवा तुमचं मानपान करून बुवा तुम्हाला दिव्यामध्ये बुवा सोडणार मी डोंबवले नव्हतो चुकून डोंबवली आला मी येतो फिरली या बुवाची याला मी बोलू काय अहो नियत फिरली या बुवाची याला मी बोलू काय याची लगोटी सोडून लुगडं तुला नेसवणार तुझी चांगलीच फोड बुवा आज मी मोडणार तुझी चांगलीच फोड बुवा आज मी मोडणार तुझी चांगलीच फोड बुवा आज मी मोडणार या बुवाची याला मी बोलू काय या बुवाची याला मी बोलू काय
दारी रोज फिरतो तू दारोदारी फिरतो तू दारोदारी तू दारोदारी भरली रे भरली या बुवाची मुदत आताही भरली भरली या बुवाची मुदत आताही भरली तुझी टकोटी सोडून लुगडं तुला नेसवणार तुझी कागदीचं फोड बुवा आज मी मोडणार तुझी कागदीचं फोड अजून विषय माझ्या बोला माझले चढलेला खालून वरून बुवा जरा भाजलेला नाही म्हटलं तर बुवाने गाजलेला आणि जर का वाकड्यात गेला तुला आज पिपळ्याचा डाग देणार पिपळ्याचा डाग माहिती आहे ना तुम्ही सगळे कोकणात जाऊ ना पिपळ्याचा डाग प्रत्येकाच्या पायावरती असतो तसं बुवाच्या कुठे कुठे गेल ना बुवा समाधान आहे आणि म्हणून बुवा आज मी बाई आहे बुवा मरत आहे म्हणून काय म्हणतो बघा अरे मरला मरला सारखा तू आग बुवा काली 5 बुवा मी माझा अभिमान म्हणजे गर्व सांगत नाही बुवा हा माझा स्वाभिमान आहे बुवा आज तुमची तब्येत नरम आहे मला माहिती आहे तुमचा पण आवाज सुंदर आहे पण बुवा आज शाप गलपटलं काय नाही बुवा का घरातून गलपट झाले समीर बुवाची जास्ती घेतली बुवानी अरे मरला मरला सारखा तू आग चाल माहिती आहे ना मरला मरला सारखा तू आग अरे नाहीतर देईन बिगव्याचा डाग अरे निंग पिसाट सुटला सर अरे चमडी चोर हा एक नंबर चमडी चोर हा एक नंबर आज तडक्यात भेटला सर चमडी चोर हा एक नंबर आज तडक्यात भेटला सर चमडी चोर हा एक नंबर आज तडक्यात भेटला सर चोर हा एक नंबर आज तडक्यात भेटला सर Yeah.
चौघात
विषय, अरे अनुभवाने कमी असलो तरी तुम्हाला पूर्ण होणार आहे. आज माझ्या गाठीशी अनुभव कमी आहे, बुवा अनुभव जास्त आहे, म्हणून बुवा शेर काय गाठव बुवा लक्ष असू द्या. अनुभवाने कमी असतो तरी तुम्हाला पूर्ण होणार आहे. तुमच्या शब्दाला आज मी उत्तर देणार आहे, पण खरं सांगतो लोखंडे बुवा तुम्हाला, तुम्ही किती पण चांगली वारी करा पण आज तुम्हाला सुपला शॉट मारणार बुवा. पंबईवाले के लागून नादी माझी उरकून टाकली शादी. चांगला आवाज येतोय, येऊ द्या. याने केला हो मोठा गुन्हा, बघा विषय काय बघा, याने केला हो मोठा गुन्हा, याला नाटला बघा शानपणा, शानपणा बोला. याने केला हो मोठा गुन्हा, याला नाटला बघा शानपणा. अहो किती जणांना लावतोय चुना हो, याला बदनाम शाहीर म्हणा. किती जणांना लावतोय चुना हो, याला बदनाम शाहीर म्हणा. याने केला हो मोठा गुन्हा, याला नाटला बघा शानपणा. याने केला हो मोठा गुन्हा, याला नाटला बघा शानपणा. किती जणांना लावतोय चुना हो, याला बदनाम शाहीर म्हणा. किती जणांना लावतोय चुना हो, याला बदनाम शाहीर म्हणा. बुवाला आज गाण्यामधूनच गार करणार, कारण बुवा मला काय बोललेच नाही ना जास्त, पण बुवा दुसरी बारी चांगलीच करणार. अजून माहिती विषय माझ्याकडे बुवा, म्हणून काय म्हणतोय, अरे तुझी ने माझी दोस्ती म्हणून आजचा दिवस नेमात आहे. बुवाची माझी दोस्ती आहे, मी पण बोललो आणि बुवा पण बोलले. तुझी ने माझी दोस्ती म्हणून आजचा दिवस नेमात आहे. आणि जशी गोडी त्या कृष्ण सुदामाच्या प्रेमात आहे. सुखाची चादर, सुखाची चादर त्या कष्टाच्या घामात आहे. आणि आता समीर बुवा जो मत हा लोखंडे बुवा आज कोमात आहे. बुवा शेरो शायरी म्हणजे बुवा तुम्हाला गार करणार बुवा. हा घेऊन आला मोठा मानाचा विडा, हा घेऊन आला मोठा मानाचा विडा. रंगवतो याचा तोंड मी टाकून काताचा खडा. आज द्यावा लागेल याला प्रसाद थोडा, आणि आज खाऊन जाणार बुवा माझ्या पायात ना जोडा. म्हणून काय म्हणतो बघा, अरे एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. जसे का विषय कसा आहे बघा, तुम्हाला विश्लेषण करून देणार. मगाशी बोलल्याप्रमाणे इथे माझ्या माता भगिनी मगाशी बसल्या होत्या, आता उभी आहे. त्याला हळूच लावी हात, विषय कसा आहे बघा, त्याला हळूच लावी हात. कशाला? शेपटीला, शेपटीला सांगतो विषय समजून सांगतो. आधीच काय वरटा इकडं विषय काय आधी पहिला. त्याला हळूच लावी हात, अहो कसा चावतोय ओठ आणि दात. त्याला हळूच लावी हात, कसा चावतोय ओठ आणि दात. हा जोर लावून थकला, वाजव नका मग बुवा
हा बुवा हलवत बसला. आता काय हलवत बसला? जेव्हा रावणाने सीतामाईला पळवलेलं होतं तेव्हा वानर तिथे सीतामाईच्या शोधासाठी गेले असता रावणाची लंका हनुमंताने जाळून खाक केली आणि आता शेपटीला सगळे कपडे गुंडाळले होते. आता फक्त सीतामाईची साडी लागली होती. तुम्हाला कथा माहिती असेल सगळ्यांना. तर रावण बोलला की आता माझ्याकडे काहीच नाहीये, फक्त सीतामाईची साडी आहे. तेव्हा हनुमंताने आपल्या शेपटीला आवर घातला, शेपटी अशी हलवली, सांगितलं बाबा आता बस झालं, आता मी जातो. हा विषय त्याला हळूच लावी हात कसा चावतोय ओठान दात, त्याला हळूच लावी हात कसा चावतोय ओठान दात, हातोर लावून टाकला बुवा रुसला त्याचा डावही फसला, काय त्यावेळी बुवा हलवत बसला, बुवा रुसला काय त्यावेळी बोले की जेव्हा नवीन पोपट हा बोले फोन चालू होती, बुवा काय बोले पदामधून की समीर बुवाला देतो फटके बुवा, पण आज तुम्हाला मी चटके देतो, चटके बुवा. अहो आवड मला ज्याची मी त्यालाच आणले. बसा बसा पाय बसून घ्या बुवा, जरा ऐकून घ्या. अहो नाव नाव बुवा तुझं लोखंडे. बुवा बोले समीर बुवा मेटकर मला बुवा बोले, बुवाना जशास तसं उत्तर देणार. समीर बुवा कुणाची उदारी ठेवत नाही, जशास तसं उत्तर देतो. नाव बुवा तुझं लोखंडे, कशाला करतोस नको ते धंदे. नादाला माझ्या लागू नको तू, तुझं करीन मी वादे, तुझं करीन मी वादे. अरे बुवा तू लोखंडे, बुवा व्यवस्थित आहे का? अरे बुवा तू लोखंडे, तुझं कोयडर असते. अरे बुवा तू लोखंडे, तुझं रे कोयडर असते. अरे बुवा तू लोखंडे, तुझं रे कोयडर असते.
इथे माझ्या बहिणी बसलेल्या आहेत. ताई 3000 रुपये आलं काय? आलं नाही? मावशी 3000 रुपये आलं? आलं काय सांगा? तुला कोणाला हात वर करा बघू 3000 रुपये आला त्यांना. तिकडे एखादा आले फक्त इकडे आले काय कोणाला? तर ही बहीण विषय कसा बघा, सामाजिक प्रबोधन आहे. कृपया कुणीही हसण्यावर नेऊ नका. आपल्या महाराष्ट्रामध्ये बदलापूर सारख्या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महिलांवरती अत्याचार होतोय, बलात्कार होतोय. तर ही बहीण त्या मुख्यमंत्री दादाला म्हणते की दादा तुझे 3000 रुपये मला नको. तुम्हाला पाहिजे 3000 रुपये? माझ्या आया बहिणींना पहिली सुरक्षा दे. ही बहीण म्हणते दादा तुझे 3000 रुपये खरंच नको मला. आज या आपल्या भारत देशात आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्याचार होतोय, अन्याय होतोय, त्यांच्याकडे तू जरा लक्ष दे, तिकडे जरा सुरक्षा कर. म्हणून ही बहीण भावाला म्हणजे मुख्यमंत्री दादाला काय म्हणते बघा, अरे 3000 रुपये दादा. ही बहीण म्हणते 3000 रुपये दादा नको रे आम्हाला. 3000 रुपये दादा नको रे आम्हाला. अत्याचार रोखण्याची वचन दे आम्हाला. हात जोडून आज विनंती, हात जोडून आज विनंती करते मी तुला. हात जोडून आज विनंती करते मी तुला. ही सवलनी दे तू माझ्या बहिणीला. ही सवलनी दे तू माझ्या बहिणीला. ही सवलनी दे तू माझ्या बहिणीला. 3000 रुपये दादा, 3000 रुपये दादा नको रे आम्हाला. 3000 रुपये दादा नको रे आम्हाला. अत्याचार रोखण्याची वचन दे आम्हाला. ही सवलनी दे तू माझ्या बहिणीला. ही सवलनी दे तू माझ्या बहिणीला. मंदिरात देवाचा राहिलेला नाही. डोळ्याने पितलेले करू मी काही. त्याने पितलेले करू मी काही. त्याने पितलेले करू मी काही. माझी बहीण अंकिता मात्रे तिच्यावर जो बलात्कार झाला ते ठिकाण गणपती मंदिराचं होतं. त्या ठिकाणी त्या पुजाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार करून तिला मारून टाकलं. माझा गणपती बाप्पा का तिच्या हत्येला लावला नाही याचं कोड मला अजूनही सुचलेलं नाहीये. म्हणून काय म्हणतो बघा, मंदिरात देवाचा राहिलेला नाही. डोळ्याने पितलेले करू मी काही. डोळ्याने पितलेले करू मी काही. डोळ्याने पितलेले करू मी काही. देशील का शिक्षा दादा, देशील का शिक्षा दादा नराध मला. देशील का शिक्षा दादा नराध मला. ही सवलनी दे तू माझ्या बहिणीला. ही सवलनी दे तू माझ्या बहिणीला. ही सवलनी दे तू माझ्या बहिणीला. सवलनी दे तू माझ्या बहिणीला. 3000 रुपये दादा, 3000 रुपये दादा नको रे
यांच्यावरती एक शताब्दी गीत गातोय, लक्ष असू द्या कृपया. आला सवांचा आला बघा हो पूर, आला सवांचा आला बघा हो पूर, सुरेश भागने साराना देवाने नस का तू दूर, सुरेश भागने साराना देवाने नस का दूर, सुरेश भागने साराना देवाने का दूर, सुरेश भागने साराना देवाने का दूर, सवांचा आला बघा हो पूर, आला सवांचा आला बघा हो पूर, सुरेश भागने साराना देवा तू नाही दूर, सुरेश भागने साराना देवाने नस का दूर, सुरेश भागने साराना नस का दूर, नस का दूर. आठवण येते क्षणोक्षणाला, आठवण येते क्षणोक्षणाला, आठवण येते क्षणोक्षणाला, काय देवा झाला आमचा गुन्हा, आठवण येते क्षणोक्षणाला, आठवण येते क्षणोक्षणाला, आठवण येते क्षणोक्षणाला, सुचेना तुम्हा विना हे सुना हे घरे, काय सुचेना मला तुम्हा हे दूर, सुरे भाग्य सराना देत सका दूर, सुरे भाग्य सराना देत सका दूर. धन्यवाद रसिको. हा आझाद माणूस तुमच्या सेवेसाठी इथे आला होता. या मंडळाचे सर्व सभासद, सर्व सदस्य यांना शाहिरी मराठा मुजरा करतो आणि पुरवले शाहीर इथे लोखंडे. जर तुम्हाला सुद्धा काही कमी जास्त बोललो असेल तर माफ करा आणि तुम्हाला पुढच्या वेळेसाठी शुभेच्छा देतो आणि माझी दुसरी फेरी इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.